गटाची गेली 9 वर्ष म्हणजे एकत्र शिवसेनेची 9 वर्ष तिथं सत्ता होती. विजयापेक्षा आमच्या पराभवाची चर्चा जास्त होते. त्याच्यावरून लक्षात येतं की ब्रँड कुणाचा महत्वाचा. 100 कौरवाने मिळून अभिमन्यूला मारलं, पण चर्चा अभिमन्यूच्या लढाईची झाली ना, कौरवांची नाही होत. या निवडणुका जरी राजकीय पक्ष म्हणून आम्ही लढलो नाही तरी 21च्या 21 जागाही आमच्याच आहे. मी महाजन साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो की 21च्या 21 जागाही आमच्याच आहे. मला सांगण्याची गरज नाही, मला पहिल्यापासून माहिती आहे. मला वेगळं सांगू नका. 21च्या 21 जागा आमच्याच आहे. पाळणा हल्ला शशांकरावच्या घरी आणि पोरग झालं म्हणून हेच आनंदाने पेढ वाटायलेत, बाकी दुसरं काही नाही. हा सर्वात मोठा पहिला पराभव म्हणजे भारतीय जनता पक्षाचाच आहे. ठाकरे हा सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा आणि जनतेच्या हृदयातलं ठाकरेंचं स्थान आहे. तुम्ही लाख टीका करत त्या भाजपवाल्यांवरती की भाजपवाले 24 तास राजकारण करतात, कायम निवडणुकीसाठी तयार असतात आणि मग ते सगळी ताकद लावतात. पंतप्रधान असले तरी ते खालच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीला येतात. हे टीका म्हणून ठीक आहे, आपण तुम्ही घरातून बाहेर कधी पडणार आहात? तुमच्या कार्यकर्त्यांना ताकद द्यावी लागेल ना. तुम्ही निवडणूक लढवता तर निवडणुकीसारखी का लढवत नाहीत? मग तुम्हाला कोणी रोखलंय? त्यांच्या हक्कासाठी असलेली ही निवडणूक आहे, त्यांच्या छोट्या छोट्या प्रश्नासाठी असलेली ही निवडणूक आहे. त्यामुळे ही निवडणूक छोटी नाहीये. त्यामुळे असंच ते छोटी छोटी निवडणूक म्हणू सगळेच नेते आयात करताल तर कार्यकर्ते कुठून राहतील, आणि कार्यकर्ते नाही राहिले तर पुढे पक्ष कसा चालेल? आणि येणाऱ्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीत विलाजी त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा सुद्धा साफ होताना त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. भारतीय जनता पार्टीने कुबेरेश्वराचा आशीर्वाद घेऊन, मुख्यमंत्र्यांचा हात सोबत घेऊन तुम्हाला तुमचे मंत्री पण त्या निवडणुकीसाठी उतरावं लागले, हे मला तुम्हाला सांगायचंय. तुम्ही 2024 मला बोलू द्या. बंद करा. पराभव ते पराभव असतो, मान्य करा. मंडळी नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या थेट मुद्द्यावर या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा थेट मुद्द्यावरचा मुद्दा आहे तो म्हणजे बेसच्या पतपेढीमध्ये जी निवडणूक झाली, 2 ठाकरे एकत्र आले, पण या ठाकरे ब्रँडचा निभाव लागला नाही आणि त्यामुळे ठाकरे ब्रँड फेल गेला, अशा प्रकारची टीका सत्ताधारी भाजपकडून केली जाते. निकाल लागला तेव्हापासून भाजपचे जेवढे आहेत नाही तेवढे इथले प्रमुख नेते आले आणि त्यांनी ठाकरेंवरती जोरदार टीका केली. खरं तर या सगळ्या निवडणुकीमध्ये बेसची जी पतपेढीची निवडणूक आहे त्याच्या आधी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या राजकीय समीकरणांची चर्चा झाली, आधी मराठीच्या मुद्द्यावर 2 ठाकरे 2 दशकांच्या नंतर एकत्र आल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं. पण प्रश्न होता की मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले ठाकरे हे राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र येतील का? स्पष्टपणे त्याचं उत्तर या दोघांनी देणं टाळलं. दिले ते फक्त संकेत. पण एक अशी निवडणूक आली या दरम्यान ज्या निवडणुकीमध्ये 2 ठाकरेंनी एकत्र येण्यासंदर्भातला निर्णय घेतला, पण तो निर्णय सुद्धा वेगळ्या पद्धतीनं झाला. त्याची घोषणा नंतर हो नाही असं करत ते दोघं लढले. पण बेसच्या पतपेढीच्या या निवडणुकीमध्ये त्यांना 0 इतक्या जागा मिळाल्या आणि त्यामुळे जी भाजप त्यांच्या समोर आव्हान म्हणून उभी करत होती ती जिंकली नाही. पण त्यांना जिंकली नाही, हरलो याच्यापेक्षा ठाकरे हरले याचं सुख आणि समाधान जास्त आपल्याला पाहायला मिळतंय. आणि एकूणच ही जी निवडणूक आहे, बेसच्या ज्या चाव्या आहेत आता त्या चाव्या त्यांच्या हाती सत्ताधाऱ्यांच्या नसल्या तरी ठाकरेंची गेल्या अनेक वर्षांची जी सत्ता आहे ती सत्ता मात्र गेली याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुका तोंडावर आहेत आणि या महानगरपालिका निवडणुकांच्या मध्ये ठाकरे ब्रँडचं काय होणार? ठाकरे ब्रँड खरंच एक आव्हान उभं करू शकेल का? या सगळ्याबद्दलची चर्चा सुरू असताना या निवडणुकीच्या निकालाचे परिणाम काय असतील याबद्दलची चर्चा आपण करूया. आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ आहेत. विनोदजी, स्वागत आहे तुमचं. आपल्या सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते अतुलराज सुद्धा जोडले गेलेले आहेत. अतुलराज नागरे, अतुलजी तुमचंही स्वागत आहे. आणि प्रकाश महाजन सर आहेत मनसेचे नेते. महाजन सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे. सर, चर्चेची सुरुवात महाजन सर मी तुमच्यापासून करणार आहे. त्याचं कारण असं आहे की असं म्हटलं जातं आता तर कुठं मॅच सुरू झाली होती आणि मॅचच्या पहिल्याच बॉलवरती ठाकरेंची विकेट घेतली आणि त्याचा आनंद भाजपच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही बघताय. ठाकरे ब्रँड फेल केला
असा त्यांचा दावा आहे. खरंच या दाव्यात तथ्य आहे का? ठाकरे ब्रँडला धक्का लागला का? एका पतसंस्थेच्या निवडणुकीत आमच्या काही नेत्यांना आणि उबाटा गटाच्या काही नेत्यांना वाटलं की आपण एकत्र निवडणूक लढवावी. तसा महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमचा त्यात सहभाग फारसा नव्हता. तशी आमची ताकद बेस्टच्या कर्मचारी संघटनेत अत्यंत अल्प होती. उबाटा गटाची गेली 9 वर्ष म्हणजे एकत्र शिवसेनेची 9 वर्ष तिथं सत्ता होती. दोन्ही नेत्यांनी कधी असं एक आव्हान केलंय, कधी मतदान करा आम्हाला पाहून करा, असं काही झालेलं नाही. हा. पण विजयापेक्षा आमच्या पराभवाची चर्चा जास्त होते. त्याच्यावरून लक्षात येतं की ब्रँड कुणाचा महत्वाचा. तर ब्रँड एवढा महत्वाचा नसला असता हा. तर चर्चाच आमची झाली नसती. हा. शेवटी हा. 100 कौरवाने मिळून अभिमन्यूला मारलं, पण चर्चा अभिमन्यूच्या लढाईची झाली ना, कौरवांची नाही होत. कारण हे काही जरी म्हटले तर या सगळ्यांनी एकत्र, म्हणजे मी आता प्रसाद लाडचं ते एक फार धाडसी स्टेटमेंट होतं की मी भारतीय जनता पक्षाने सहाय्य केलं नाही, मी मागच्या एकट्याच्या बळावर हे लढलो, असं त्यांचे प्रसार माध्यमाला त्यांनी बोलून दाखवलं. हो हो हो. जे विजयी झालेत, खरं म्हणजे जे सगळे विजयी झालेत आपण त्यांचं कौतुक करू, अभिनंदन करू, त्याच्यात त्यांना काही वाटायला नको. पण शशांकरावनी तर जाहीरच सांगितलं की आम्हाला कशी काय मदत मुख्यमंत्र्यांनी आणि आशिष शेलारनी केली. याचा अर्थ असा आहे की एने केने ठाकरेंना पराभूत करायचं एकमेव उद्दिष्ट समोर ठेवलं आणि त्या दृष्टीने सगळी व्यूहरचना झाली. मग 2 दिवस अगोदर इकॉनॉमिकल ऑफेन्स विंगच्या काही नोटिसा काही लोकांना गेल्या, कोणाला काही गेल्या. आणि होऊ शकतं की गेली 9-10 वर्षाच्या कारभार काही लोक नाराज असतील, पण असं एकत्र आम्ही निवडणूक लढवलो याच्यात काही चिन्ह नव्हतं. पक्षाचे सगळे नेते सहभागी झाले होते, असा काही प्रकार नव्हता. पण ब्रँडची धास्ती मात्र भारतीय जनता पक्षाने घेतली आहे एवढं मला दिसतंय. कारण सगळेजण आपला विजय कसा झाला किंवा आपला पराभव काय झाला याची चर्चा न करता आमचीच चर्चा करतायत. म्हणजे आमच्या हरण्याचीच चर्चा ही विजयापेक्षा जास्त आहे आणि यालाच ब्रँड म्हणतात ठीक आहे असं मला वाटतं. सर मी विचारतो विनोद वाघ आपल्या सोबत आहेत. विनोद वाघजी, तुमच्या 7 जागांची चर्चा नाही, त्यांच्या शून्याची जास्त चर्चा असं म्हणतायत. ठाकरे ब्रँड तर आहे म्हणून ही चर्चा असा त्यांचा दावा आहे. पण त्यांचं ठीक आहे, राजकीय दृष्ट्या ते त्यांचा बचाव आहे. पण मुद्दा हा सुद्धा आहे ना, तुम्ही जिंकलात, ज्या 7 जागा मिळाल्या त्या तुमच्या आहेत की प्रसाद लाड यांच्या आहेत, की मग तुम्ही उभी केलेली बी टीम आहे, त्या बी टीमच्या विजयात तुम्हाला विजय मानावा लागतोय. तुमची अडचण कुठं कुठं विजय मानताय तुम्ही? एक मिनिट विलासजी, आता या निवडणुका जरी राजकीय पक्ष म्हणून आम्ही लढलो नाही तरी शशांकराव असतील किंवा प्रसाद लाड असतील, त्या 21च्या 21 जागाही आमच्याच आहे. मी महाजन साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो की 21च्या 21 जागाही आमच्याच आहे. मला सांगण्याची गरज नाही, मला पहिल्यापासून माहिती आहे, मला वेगळं सांगू नका. 21च्या 21 जागा आमच्याच आहे. पण मात्र तुम्ही जसं म्हणता की तुम्ही जे ठाकरे ब्रँड केलं होतं किंवा आम्ही एकत्र आल्यानं फार मोठा काहीतरी परिणाम होईल, जगात एक वेगळा असा काहीतरी चमत्कार घडेल, असं जे तुम्ही जे काही वारंवार सांगत होता ते तुम्हाला या ठिकाणी जनतेने खास करून कामगारांनी दाखवून दिलं. कारण आपल्याला माहिती आहे मुंबईच्या राजकारणाचा इतिहास हा कामगार ठरवते. अनेक कामगार संघटनेतून अनेक मोठे मोठे नेते या ठिकाणी उदयास आले. त्यामुळे कामगार जे ठरवतो ही एक तुम्हाला सुरुवात आहे, ही एक झलक आहे. कामगारांनी दाखवून दिलं, श्रमिकांनी दाखवून दिलं की आम्ही कुणाच्या पाठीशी आहे. म्हणजे एक प्रश्न मला आहे, जो ब्रँड तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या हिशोबाने वापरत आहात त्यामध्ये तुम्हाला आत्ताच इशारा मिळालाय की हा ब्रँड इथं चालणार नाही. दोन्ही ठाकरे नाही, अजून कोणता एखादा तिसरा ठाकरे आणला तरी या ठिकाणी तुमचा निभाव लागणार नाही. आणि राहिला प्रश्न तुमचं, जरा आताशी कुठेतरी जनतेत बरं चाललं होतं, तुम्ही कुठं ते संजय राऊत आणि उद्धवजीच्या नादी लागून पुन्हा आहे ते पण संपून घेताय. अजूनही जरा तुम्हाला संधी गेली नाही, हा एक इशारा दिलाय तुम्हाला की त्यांच्या नादी लागू नका, अजूनही आपला सवता सुभा ठेवा आणि काहीतरी जे आपलं आहे ते चालू ठेवा. यांच्या नादी लागून आहे ते संपून घेऊ नका. हा मुंबईतल्या जनतेने, कामगारांनी आणि तिथल्या श्रमिकांनी तुम्हाला इशारा दिलाय. येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल की प्रत्येक निवडणुकीमध्ये ज्या आविर्भावात तुम्ही सांगत होता की आम्ही 2 भाऊ एकत्र आल्यावर काय होईल, तर काही होणार नाही.
उलट त्याचं नुकसान तुम्हाला जास्त आहे महाजन साहेब. त्यामुळे हा इशारा आहे, तो समजून घ्या आणि या पुढच्या काळात तशा पद्धतीने त्या ठिकाणी वाटचाल करा. शेवटी निर्णय तुमचा आहे, पक्ष तुमचा आहे, परंतु एक काहीतरी महाजन सर हे अवतण सुद्धा आहे. तुम्ही असं म्हणू नका टीका आहे, अवतण सुद्धा आहे तुम्हाला. हात पुढे करतायत ते एक प्रकारे, म्हणजे आशा सोडली नाही त्यांनी. नाही, म्हणजे मी काय म्हणायला लक्षात आलं काय, विनोद बिचारा माझा आवडता एक काळचा माझा तो कार्यकर्ता आहे, मी काही त्याच्यावर वार करणार नाही. पाळणा हल्ला शशांकरावच्या घरी आणि पोरग झालं म्हणून हेच आनंदाने पेढ वाटायलेत, बाकी दुसरं काही नाही. दोन्ही भाजप तुम्हाला सुद्धा हा इशारा आहेच आहे ना. मला सांगा, अहो मला सांगा, प्रसाद लाडनं तर प्रसाद लाडचं जाहीर वक्तव्य आहे की भाजपने मला या निवडणुकीत सहाय्य केलं नाही. जरा थोडा विचार घ्या तुम्ही. मी म्हणायचं नाही, प्रसार माध्यमात सगळीकडे वक्तव्य आहे. आमचा पहा, आमच्या ब्रँडची काळजी आम्ही करू, तुम्ही काळजी करू नका, अजिबात करू नका विनोदजी. पण तुम्हाला काय सांगायचं की शशांकरावनं नाही, शशांकरावनं मोठेपणाने सांगितलं मला मुख्यमंत्र्यांनी सहाय्य केलं. हे पहा, जो काही युतीचा निर्णय आहे ते माझे नेते घेतील आणि घेतल्यावर ते जगाला कळेल. मला अतुलजींना विचारू द्या महाजन सर, मला अतुलजींना विचारू द्या. अतुलजी, टीका अशी सुद्धा केली जाते, खरं तर प्रेक्षक आता जेवढे बघतायत ते कमेंट करतायत. मी आवाहन करतो प्रेक्षकांना, तुम्ही प्रश्न विचारा. मी तुमचे सुद्धा प्रश्न मान्यवरांना इथं विचारेन. मी तुमचे प्रश्न वाचतोय, तुमच्या कमेंट सुद्धा वाचतोय. काही प्रेक्षकांचं असं म्हणणं येतंय अतुलजी, आता हा ठाकरे ब्रँडचा फुगा हा मीडियानं निर्माण केला, हा काही ब्रँड नव्हताच काही, आणि त्यामुळे मीडियानं उभा केलेला हा फुगा फुटला, अशा प्रकारची टीका तुमच्यावरती त्या बाजूने केली जाते. खरंच असं आहे का की अजून मैदान बाकी आहे? सर्वप्रथम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने सर्व विजयी उमेदवारांचे मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो. आणि लोकशाहीमध्ये मतदाराचा निर्णय हा अंतिम असतो, परंतु इतिहास जर पाहिला गेला तर एक सर्वसामान्य श्रमिकांची, कष्टकऱ्यांची ती पतसंस्था आहे. त्या पतसंस्थेच्या एका छोट्या कामगारांच्या युनियनसाठी, पतसंस्थेसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, महाराष्ट्राच्या मंत्र्यांना जर तिथं इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं आणि यांना तिथं कुबेरेश्वराचा आशीर्वाद जर घेऊन उतरावची वेळ जर येत असेल, तर मी सर्व महाराष्ट्राच्या जनतेला सांगेल की हा सर्वात मोठा पहिला पराभव म्हणजे भारतीय जनता पक्षाचाच आहे. आणि राहिला जो प्रश्न, हा मीडियाचा फुगा नसून ठाकरे हा सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा आणि जनतेच्या हृदयातलं ठाकरेंचं स्थान आहे. ते दिसणार कधी? ईव्हीएम वर दिसत नाही, बॅलेट पेपरवर दिसत नाही, ब्रँड दिसतंय कुठे? ठरत नाही. 2 मिनिटं मला बोलू द्या सर, मला बोलू द्या. तुम्हाला ते म्हणतात ना, अभि तो पिक्चर बाकी आहे, हे काही नाही. इथं कोणत्याही म्हणजे ठाकरे साहेबांनी त्यामध्ये कुठे इन्व्हॉल्व दाखवलेलं नाही, स्वतः त्या विषयावरती लक्ष घातलं नाही. तिथले जे स्थानिक कामगार जे आमच्या युनियनचे असतील त्या कामगारांच्या माध्यमातून हे चाललेली एक निवडणूक प्रक्रिया होती. परंतु भारतीय जनता पार्टीला एवढा मोठा धसका होता की त्यांना असं वाटलं की तुमचे मुख्यमंत्री आणि मंत्री एखाद्या ग्रामपंचायतच्या वार्डात कसे फिरतात, अशा पद्धतीची तुम्ही ती निवडणूक कुबेरेश्वराच्या आशीर्वादाने जिंकू शकलात. आणि मला असं वाटतं तुम्ही जिंकला नाही तर शशांक सारख्या एका मजदुराने निवडणूक जिंकलेली आहे. नाही अतुलजी, एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही लाख टीका करा त्या भाजपवाल्यांवरती की भाजपवाले 24 तास राजकारण करतात, कायम निवडणुकीसाठी तयार असतात आणि मग ते सगळी ताकद लावतात. पंतप्रधान असले तरी ते खालच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीला येतात. हे टीका म्हणून ठीक आहे, आपण तुम्ही घरातून बाहेर कधी पडणार आहात? तुमच्या कार्यकर्त्यांना ताकद द्यावी लागेल ना. तुम्ही निवडणूक लढवता तर निवडणुकीसारखी का लढवत नाहीत? मग तुम्हाला कोणी रोखलंय? सर आम्ही कार्यकर्त्यांनी, सर बोलू का? बोला. आम्ही सर्वसामान्य कष्टकऱ्यांसाठी ही निवडणूक सर्वसामान्यांच्याच हातामध्ये दिली होती. याच्यामध्ये प्रवीण दरेकर साहेबांसारखं, मुख्यमंत्र्यांसारखं, आशिष साहेबांसारखं नाही. आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड पडलेला नाही. ब्रँड हा सामान्याच्या हृदयात आहे, तो कधी पडणार नाही.
बरं. लक्षात आलं का? पण एक सामान्याची निवडणूक हा, हा, हा. सामान्यांनी लढायची असते. ज्या प्रक्रियेतून ही निवडणूक व्हायला पाहिजे होती ती निवडणूक तुम्ही कुठंतरी ते सामान्याची जी निवडणूक होती तुम्ही ही कुठेतरी कुबेराच्या आशीर्वादाने तुमच्याकडे फक्त काही लोक साथ निवडून आलेत. हा विजय भाजपचा नाही, हा खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाचा पराजय आहे. त्यांना भीती आहे पुढची, म्हणून तुमच्या मंत्र्यांना बरं. उतरायची वेळ येते साहेब. विनोदजी, ठीक आहे. मी विनोदजींना विचारतो. विनोदजी, आता तुम्ही सेलिब्रेशनच्या मूड मध्ये आहात. महाजन सर तर म्हणाले की मुलगा दुसऱ्याला झाला आणि तुम्ही आनंद साजरा करताय. ठीक आहे, मी त्या राजकीय चर्चेमध्ये जात नाही. पण मुद्दा हा आहे, जर ठाकरे ब्रँड नाही तर त्याची एवढी धास्ती तुम्हाला का असते हो? त्या ठाकरेंचा एक एक माणूस तुम्ही सोडत नाहीये, एक एक माणूस तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत फोडत राहता. जर तो ब्रँड नाहीये, सोडून द्या ना त्यांच्या माणसं ते सगळं. त्यांचा अख्खा पक्ष तुम्ही घेण्याचा प्रयत्न का करताय? नाहीये ब्रँड तर सोडून द्या मग. विलासजी, आम्ही काही त्यांची धस्ती घेत नाही, काही नाही. फक्त त्यांना सांगा, त्यांनी आता सांगितलं की कामगाराची आणि ही श्रमिकांची ही निवडणूक एकदम छोटी आहे. मी पूर्वी सांगितलं तुम्हाला की कामगार आणि श्रमिक हा छोटा नाहीये. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलं होतं की ही पृथ्वी कामगाराच्या तळहातावर या ठिकाणी तरलेली आहे. हे एवढं मोठं विधान साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेने त्यावेळेस सांगितलेलं होतं. म्हणजे कामगार आणि श्रमिक या देशात, या जगात कमी नाहीये, छोटा नाहीये. आणि त्यांच्या हक्कासाठी असलेली ही निवडणूक आहे, त्यांच्या छोट्या छोट्या प्रश्नासाठी असलेली ही निवडणूक आहे. त्यामुळे ही निवडणूक छोटी नाहीये. त्यामुळं असंच ते छोटी छोटी निवडणूक म्हणू इतर अनेक गोष्टीतून ते या अनेक लोकांना, मग शेतकरी असेल, कष्टकरी असेल, कामगार असेल, सर्वसामान्य मुंबईकर असेल, या सगळ्यांना ते अपमानित करत असतात आणि त्याचा फटका त्यांना या ठिकाणी बसत असतो. कामगाराच्या प्रश्नावर सुद्धा गेली अनेक वर्षापासून त्यांनी काय केलं? कामगाराच्या कुठल्याच प्रश्नावर ठोस अशी भूमिका त्यांनी कधी घेतली नाही. इतकी वर्ष महानगरपालिकेची सत्ता त्यांच्याकडे होती, त्यांनी कधी कामगारांना न्याय देण्याचं काम केलं नाही. कामगाराचे अनेक प्रश्न वर्षानुवर्ष तसेच प्रलंबित होते, परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि म्हणून आज कामगारांनी, कामगाराच्या संघटनेने या ठिकाणी भारतीय जनता पार्टी प्रणित, हे दोन्ही नेते भारतीय जनता पार्टीचे, त्यांनाही माहित आहे. पण हे बरं, आज काही जरी म्हटले, ए टीम पण तुमचीच असते, बी टीम पण तुमचीच असते. हे स्ट्रॅटेजी भारी आहे तुमची. ठीक आहे ना, अशा निवडणुका आपण पक्ष म्हणून लढतच नाही विलासजी. त्या आपण वैयक्तिक पातळीवर लढतो, परंतु शेवटी ते नेते कुण्या पक्षात आहेत ते पण बघणं गरजेचं आहे. यांनी पक्ष म्हणून उलट ती निवडणूक लढली, प्रतिष्ठेची केली. हे किती जरी म्हणत असले, एवढा गवगवा का केला हो यांनी? यांचे ते आंतरराष्ट्रीय प्रवक्ते काय ते राऊत, ते तर किती बडबड करत होते, आता ठाकरे ब्रँड, आता बघू, इथून सुरुवात करू, तिथून सुरुवात करू. कुठून कुठून सुरुवात करताय माहित नाही. ज्या वेळेस सुरुवात करताय त्या त्यावेळेस तोंडावर आपटताय. तरी पण सांगतायत की नाही आम्ही आता सुरुवात करू, पुढच्या वेळेस दाखवू. आणि नेमका असा काही पराभव झाला की मग ते सांगतायत की नाही मला अजून पूर्ण माहिती नाही, माहिती घेतल्यावर बोलतो. यारवी जी माहिती नाही त्या विषयावर ते बोलतात आणि या विषयावर त्यांना बोलता येत नाही. ते मुंबईत राहतात की कुठे राहतात त्यांना माहित नाही. त्यांचा पराभव झाला. तुमचं मत आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण एक मुद्दा ह्याच्यामधला महाजन सरांना मला विचारायचा आहे. महाजन सर, हे तरी मान्य करावं लागेल ना, 7 वर्षाची सत्ता, इतक्या वर्षांची मुंबई महानगरपालिकेमधली सत्ता, आपण कामगारांच्या बद्दलच्या भूमिका नीट घेऊ शकलो नाहीत. आपण भाकरी फिरवणं, तिथले नेतृत्वात जे सातत्यानं बदल होणं गरजेचं असतं, ती रिस्क घेण्याची ताकद असते ना, नेतृत्वाला संधी द्यायची असते. या सगळ्या गोष्टी, भाकरी फिरवण्याची जी गरज आहे ती गरज या निमित्तानं निर्माण झालीये का? बघा, अनेक वर्ष ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेत आहेत. मग या सत्तेतून आलेलं स्थैर्य असेल, त्याच्यातून जशा सकारात्मक गोष्टी येतात तशा नकारात्मक येतात. मग ती भाकरी फिरवण्याची हिंमत दाखवायची वेळ आलीये का? मी सुरुवातीला जसं मी सांगितलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून बेस्टच्या कामगार संघटनेत आमचा फार अत्यल्प सहभाग आहे. त्यामुळं ही आता याचं विश्लेषण कदाचित आमचे आणि उबाटा गटाचे नेते मिळून करतील सुद्धा की कशामुळं असं झालं, काय नाही व्हायला पाहिजे. मला फक्त विनोदजीच्या एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की जे सगळे आता ते म्हणतात हेही आमचे तेही आमचे, तर काही दिवसापूर्वी माननीय नितीन गडकरीनं खूप चांगलं एक वाक्य बोललेलं आहे की सगळेच नेते आयात करताल तर कार्यकर्ते कुठून राहतील, आणि कार्यकर्ते नाही राहिले तर पुढे पक्ष कसा चालेल. ही सगळी आयात झालेली लोक आहेत आणि ही त्या भागात थोडं आपली पत राखून आहे, त्या सगळ्यांना एकत्र आणायचं. आमचा विजय झाला
हम्म. हे सांगायची भाजपनं आता नवीन पद्धत सुरू केली आहे. हा विनोद माझा चांगला तरुण सहकारी होता, म्हणजे आजही मित्र आहे. हा हा सुद्धा ठाकरे ब्रँड मधूनच गेलेला आहे ना. तो जर ठाकरे ब्रँड याला नसता असता तर भारतीय जनता पक्षात एवढी किंमत त्याला मिळाली असती का? तरी बिचारायला अजून विधानसभा लढायला मिळाली नाही. 2 विधानसभा तशाच निघून गेल्या. गर्दी जास्त आहे याचा ना. वापर गर्दी पक्ष जास्त कसा, नाही याचा आता थोडा विषय बाजूला सरकेल म्हणून मी काही फार घेत नाही, पण याचा वापर आपल्याच पक्षातल्या आपल्याच एखाद्या ओबीसी नेत्याविरुद्ध कसा करायचा हे भारतीय जनता पक्षाला पक्क माहिती आहे. त्याच्यामुळे आपण, मी जसं म्हणलं, पराभव असतो, पराभवाची मान्य केला पाहिजे, आपली आत्मपरीक्षण केलं पाहिजे, हे करायलाच पाहिजे. तुम्ही जसं म्हणतात काही लोक चांगल्या सूचना करतात आणि पराभवाला तर सल्ला देणारे अनेक असतात, त्यातून कोणता चांगला सल्ला घेतला पाहिजे. पण माझं मत आहे की 15,000 सदस्य संख्या असलेल्या याच्यावर तुम्ही पूर्ण महानगरपालिकेचं गणित मांडत असताल, ते असं झालं की उंदराला मिळाली एक हळदीची गाठ आणि त्याने किराणा दुकान टाकलं, तशातला हा प्रकार आहे. हा विजय फार छोटा आहे, याच्यात खूप मोठे अजून जायचे. महानगरपालिकेत वेगळे प्रश्न असतात, वेगळे लोक सहभाग असतात. पण मी म्हणलं की त्यांचा विजय हा विजय आहे आणि तो खुल्या मनाने आम्ही मान्य केला पाहिजे. आमचा पराभव देखील आम्ही मान्य केला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यात हे काही नाही. पण जसं मी म्हंटल की आमच्या पराभवाची चर्चा केल्यापेक्षा तुमचा विजय तुम्ही साजरा करा, आमचा पराभव आम्ही काय करायचे त्याची चर्चा करू. बरं ठीक आहे. विनोदजी, माझं सजेस्ट आहे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी काही त्यांना विरोधात असं काही खोचक बोलणार नाही, परंतु मी एक सांगतो त्यांचा मान ठेवून. ते म्हणते की एक छोटीशी, आता ते म्हटले की हा छोटीशी गोष्ट आहे, छोटीशी निवडणूक आहे आणि महानगरपालिका खूप मोठी आहे. त्यांनाही आठवत असेल की 2017 पासून तर आता काही निवडणूक झाली नाही महानगरपालिकेची. 2017च्या निवडणुकीतला जरी आपण सगळा अंदाज घेतला, आढावा घेतला, तर 2017च्या निवडणुकीत कशा जागा होत्या, ज्या निवडून आलेल्या जागा आहेत, ज्या लोकांनी निवडून दिलेल्या जागा, त्यावेळेस शिवसेनेच्या 84, भाजपच्या 82 जागा होत्या. आपल्या त्या ठिकाणी 7 जागा होत्या, त्याही चोरल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी आपल्या ज्या आलेले होते नगरसेवक ते त्यांनी घेऊन टाकले. परंतु याची आठवण तुम्हाला करून देतो, फक्त एवढंच लक्षात ठेवा की त्यांनी तुमचे चोरले होते, तर ते त्यांनी घेऊन गेले. परंतु 2 जागेचा फरक होता आणि त्यावेळेस अचानक ऐन वेळेवर ती निवडणूक आम्हाला भाजप म्हणून लढवावं लागली होती. यावेळेस तर पूर्ण तयारीनिशी आम्ही मैदानात आहे आणि या ठिकाणी आमचे सहकारी मित्र नागरे साहेबांनी सांगितलं की आम्ही प्रत्येक निवडणुकीसारखी लढतो, त्यांनी कबूल केलं, आम्ही मान्य करतो. विलासजींनी सांगितलं की भारतीय जनता पार्टी छोटी असो मोठी असो प्रत्येक निवडणुकीच्या पद्धतीनेच लढतो. कुठलंही युद्ध असो ते युद्धाच्या पद्धतीने पाहिजे, तसेच आणि येणाऱ्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला या ठिकाणी उद्धवजी ठाकरे यांचा सुपडा साफ होताना त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्यासोबत तुम्हाला भराडला जायचं का नाही हा तुमचा प्रश्न आहे, ते तुमचं तुम्ही ठरवा, पण त्यांचा मात्र या ठिकाणी सुपडा साफ होणार आहे. आता तुमचा तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचं. विलासजी, एक विनोदी अर्थानं घ्या, आमचा विनोद सुद्धा चोरलाच नाही, आम्ही काय सांगा. आता कोण काय आमचा विनोद सुद्धा चोरला, आता आम्ही काय करणार त्याला. अतुलजी मला एक सांगा की जेव्हा बेसच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये तुमच्या हाती भोपळा लागला, ब्रँड फेल गेला, हे राजकीय टीका सोडून द्या, पण हे वास्तव पण आहे ना, त्याला वास्तव कसं नाकारता येईल? आम्ही वास्तव नाकारत नाही. एक मिनिट मला काय विचारायचं सांगतो. मला यात विचारायचं आहे की जो मेसेज या निवडणुकीनं दिला तो मेसेज नेमका काय आहे? मराठी लोक मतदान करतात, हे सगळी मराठी मतदार आहेत. मराठी मतदार जे तुम्ही म्हणता की ठाकरे एकत्र आल्यानं सगळा मराठी एक होईल, अशा प्रकारची जी मांडणी केली जाते, आता तुमच्याकडे मराठीच्या मुद्द्यावर तुम्ही एकत्र आल्यावर बाकीचे समाज तुमच्याकडे येतील का याच्याबद्दल शंका आहे. पण जर मराठी मत एकगठ्ठा ठेवू शकला नाहीत तुम्ही, तर मग ठाकरे ब्रँडच्या अस्तित्वाचा प्रश्न येऊ शकतो ना. ती भीती नाही का तुम्हाला? आणि सर्वप्रथम आम्हाला भीती वाटायचं काहीच कारण नाही आहे, कारण आम्ही त्या सर्व निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था जे येत आहेत त्या अतिशय पारदर्शक पद्धतीने लढल्या जाणार आहेत. परंतु मी जे सरांना मगाशी विनोद वाघ साहेब जे बोलले की छोटीशी निवडणूक, मला त्या विषयावरती बोलायचंय सर. ऐका,
हा. मुळामध्ये ती निवडणूक छोटी, आम्ही म्हणतो छोटी, लोकशाहीमध्ये छोटं आणि बारीक काही तुम्ही हे नसतं. कबूल तर केले त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद, आभार. सर 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 मी काही कबूल करत नाही, मी काय म्हणतो फक्त ऐका. आम्ही ही कामगारांची जी निवडणूक होती ना, ही सर्वसामान्य कामगारांच्या हातात, त्यांच्या मालकीच्या हक्कात ती निवडणूक लावली होती. तिथं कुठेही ठाकरे साहेबांनी हस्तक्षेप केलेला नाही. ही सामान्य कामगारांची निवडणूक तिथल्या स्थानिक कामगारांच्या वतीने चालली होती. परंतु भारतीय जनता या पार्टीचा जो निवडणुकीत विषय तुमची होता, काळजी होती. त्यांनी त्यांच्यासाठी कुबेरेश्वराचा त्यांची निवडणूक आशीर्वाद होती. घेऊन, तुम्ही भारतीय राजसाहेबांना जनता घ्यायची गरज पार्टीने काय होती? कुबेरेश्वराचा आशीर्वाद घेऊन, मुख्यमंत्र्यांचा हात सोबत घेऊन तुम्हाला तुमचे मंत्री पण त्या निवडणुकीसाठी उतरावं लागले, हे मला तुम्हाला सांगायचंय. नाही, आमचे मंत्री गेले ते तुम्हाला लोकशाहीमध्ये सांगूनच गेले साहेब, वाटतं. सगळा दौरा साहेब तुमच्याकडेच होता. लोकशाहीमध्ये कोणतीही गंभीर निवडणूक आहे. बारकी वा. किंवा हलकी हे गंभीर आहे. नसते. तुम्ही गंभीर आहे. 2024 ची पण साहेब, आपलं ठेवायचं सर, झाकून एक मिनिट मला बोलू द्या. बघायचं नाही. बंद करा. पराभव तो पराभव असतो, मान्य करा. सर मी काय म्हणतोय, मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्ही 2024 ला जे निवडून आमच्याही आलात ज्या ना, ठिकाणी पराभव झाले, त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी मान्य तुमच्यावरती करतो. ईव्हीएम पराभवातून आम्ही काहीतरी शिकतो आणि पुढे जातो. तुमच्याकडे निवडणूक आयोगाचा तुमच्यावर वरदास्त होता, आशीर्वादाने निवडून आलेला आहात. आणि आता ही आताची जी बॅलेट निवडणूक आहे, कशी झाली? हा ही हा बॅलेट खऱ्या पेपरवरची अर्थाने निवडणूक ठाकरे होती ना? ब्रँडचा विजय असा आहे. हो, ही बॅलेट पेपरवरची होती ना? हा. कसा विजय ठाकरे आम्ही ब्रँडचा मान्य जरा सांगा करतो. तर महाराष्ट्राला. म्हणजे ईव्हीएम न झाली तरी खोटी, महाराष्ट्राला, बॅलेट पेपरवर झाली तरी महाराष्ट्राच्या खोटी. हृदयावरती, आता फक्त एकच राहिलं. महाराष्ट्राच्या तुम्ही आणि हृदयावरती संजय राऊत अविरतपणे यांनी ठाकरे फक्त ब्रँड हा एकच राज्य राहिलं करत आहे. की आमच्या घरी मतपत्रिका द्या आणि आमच्या हाताने आम्ही शिक्के मारून आणतो, एवढंच तुमचं बाकी राहिलं. बाकी तर सगळं झालं. ईव्हीएम झालं, बॅलेट पेपर झालं, सगळं बरोबर, झालं. विनोदजी. ठीक आहे. सर्वप्रथम मला एक विनोदजी, सांगायचे एका साहेब. प्रश्नाचं उत्तर द्या ना. अतुलजी, मला त्यांना विचारू द्या. बरं विनोदजी, विचारा. बघा, हे काय राजकारण आहे जरा महाराष्ट्राला कळलं पाहिजे. तुम्ही एक अधिकृत पॅनल उभं केलं, ते पॅनल तुमचे प्रवीण दरेकर आहेत, प्रसाद लाड आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनल तिथं उभं राहतं. त्याच्यामध्ये शिवसेनेचे सुद्धा पावसकर होते, ते पण होते, आणि एक तगडं पॅनल तिथं उभं केलं गेलं. आता ते तगडं पॅनल उभं केल्याच्या नंतर तुमचं ते पॅनल हरतं आणि एक तिसरंच पॅनल जिंकून येतं. आता जिंकून आलेलं पॅनल असं सांगतं की आम्हाला मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद होता आणि भाजप आमच्या सोबत होती. हा, हे मान्य करा. भाजपच्या अंतर्गत सुद्धा काही फळ्या पडलेल्या आहेत की काय? अहो विलासजी, विलासजी, नाही, कुठले नाही विलासजी, मला एक बोलू द्यायचं. कामगाराच्या प्रश्नावर मुंबईत त्या नेत्यांनी त्यांच्या याच्या सहकार पॅनलच्या माध्यमातून, सहकार समृद्धी पॅनल असेल, कामगार पॅनल असेल, त्या माध्यमातून त्यांनी निवडणुका लढल्या. परंतु मी वारंवार हे सांगतोय की हे दोन्ही नेते भाजपचेच नेते आहेत. त्यामुळे भाजपचे, आता ग्रामपंचायत आपण काही पॅनलवर लढत नाही. ग्रामपंचायत निवडणूक आपण बघतो, मुख्यमंत्री आणि ग्रामपंचायत भाजप पॅनलवर एका लढतो, बाजूला, आपण प्रसाद पक्षावर लाड लढत दरेकर नाही, एका बाजूला, असं पक्षाच्या होतं का? चिन्हावर लढत नाही. परंतु आपणच आपल्या चॅनलच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून ग्रामपंचायतचे निकाल लागल्यावर सांगत असतो की ग्रामपंचायत मध्ये भाजपची सरशी, राज्यात भाजपला एवढ्या जागा, मग त्या ठिकाणी भाजप काही कमलावर लढलेली नसते. परंतु भाजपच्या नेत्यांनी त्या ठिकाणी आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं असतं. भाजपमध्ये असलेल्या तिथल्या नेत्यांनी त्या ठिकाणी ती निवडणूक लढलेली असते. मग ती आपल्या गटाच्या माध्यमातून असेल, आपल्या वेगवेगळ्या पॅनलच्या माध्यमातून असेल, ती निवडणूक लढलेली असते. म्हणून त्याला पक्षाचं नाव लागतं. तशाच पद्धतीनं तोच नियम मुंबई या बेस्टच्या निवडणुकीत सुद्धा लागू होतो. म्हणून आम्ही सांगतो की ही निवडणूक आम्ही जिंकली आहे. जसं तुम्ही ग्रामपंचायतला मान्य करता, तसं या ठिकाणी तेच पद्धतीचा निष्कर्ष या ठिकाणी लागणार आहे. ठीक आहे. माझं तुम्ही माझा प्रश्न नाही आता मला विनोद वागच्या म्हणण्यातून असे दिसले की आम्ही जिंकली. त्या आम्ही शब्दाची व्याप्ती किती आहे मला अजून नाही कळालं. म्हणजे त्याच्यात शशांकराव पण आले का, त्याच्यात किरण पावसकर पण आले का, किंवा अजून कोणी जे घटक मदत करणारे आले का? भानगड अशी आहे की जर यांचा विजय झाला नसता तर यांनी प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरांना वाऱ्यावर सोडून दिलं असतं. कारण ते म्हणले असते की इथं काही पक्षाची निवडणूक नाही आहे. आता निवडून आल्यामुळं ते पक्षाचं लगे जाहीर लेबल लावतात. दुसरी गोष्ट अशी आहे की खुद्द प्रसाद लाडनं सांगितलं ना मला भाजपनं मदत केलं नाही म्हणून, त्याचं काय? आणि इकडे शशांकरावनं ते जाहीर सांगितलं की मला मुख्यमंत्रीनं आशिष शेलारनं मदत केली.
हा. माझं म्हणणं काय आहे, तुम्हाला विजय मिळाला याचं तुम्हाला कौतुक असलं पाहिजे. दुसऱ्या आम्हाला पराभव करायचं, आम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पण तुमचे विजय उत्सव गुलाल साजरा करण्याचे जे तुम्ही आमच्या अंगावर बुक्का टाकायसाठी कशाला प्रयत्न करताय? याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या विजयापेक्षा आमचा पराभव कुठंतरी जरा आधीच आनंदी करून गेला. आणि हाच ब्रँड आहे. दुसरी गोष्ट, आपण ठाकरे ब्रँडवर बोलताना हे विसरू नका की याच ठाकरे ब्रँडवर भारतीय जनता पक्षाने बरेच काळ सत्ता उपभोगली केंद्रात आणि इथं. माझी तर खूप अडचण होती. मी नेहमी द्विधारी मनस्थितीत सापडतो की वार करावा का न करावा. हा, हा. पण आज एक यांचा प्रवक्ता फार मोठमोठ्या ह्याने बोलत होता, हिंदुत्व हिंदुत्व सांगत होता. मी तर त्याला जाहीर माझ्या फेसबुकवर आवाहन केले की तुझ्या भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यांनी हे जाहीर म्हणावं की आम्ही बाबरी मस्जिद पाडली. ती म्हणण्याची ताकद फक्त स्वर्गीय बाळासाहेब मध्ये होती. हा. आता यांनी या पतसंस्था एक मिनिट ठाकरे brand. मला पूर्ण करू द्या. एक मिनिट मला तुम्ही एक मान्य केलं खरं, ते एक फक्त मिनिट उबाटामध्ये पूर्ण करू विचारा. दे बेटा. ती फक्त हे बेटा, बाळासाहेबांमध्येच पूर्ण करू दे होती. मला. उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अरे नाही बाबा, ते ऐका. म्हणण्याची हिंमत. तू काय होतं की तुम्ही मध्ये दोन विषय डायव्हर्ट करू नका. नाही ड्रायव्हर नाही. माझं तुमचं म्हणणं चालू काय, द्या. ऐकून एक घे विषय माझं. अनुसरून तुमचं अरे कौतुक बेटा, होतं. मी तुला शांतपणे नाही. ऐकून घेतलं विनोद. तू माझं ऐकून घे. ऐकून घ्या. हे पहा, विलासची निवडणूक आहे पतसंस्थेची. ठीक आहे, आमचा पराभव झाला. आता तो हा. काय पराभव झाला तर झाला उघडे. पण हा. मी जसं म्हटलंय की त्या एका छोट्या निवडणुकीचं आमचं हिंदुत्व खरं, ठाकरेचं हिंदुत्व नाही, अशा पद्धतीचे जे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते बोलू लागले, मला तर आश्चर्यच वाटलं. पतसंस्थेचं आणि हिंदुत्वाचं आणि खरं हिंदुत्व कुणाचं आणि खोटं हिंदुत्व कुणाचं, याचा काय संबंध आहे? हम्म. आहे काय संबंध? विनोदजी, ज्या काही 2-4 जागा तुमच्या लोकसभेला वाढल्या ना, त्या राज ठाकरेंनी सभा घेतला नसतं तर काय झालं असतं तुमचा तुम्ही विचार करा. अजून संख्या कमी झाली असते. माझं म्हणणं असं आहे की आपण खुल्या दिलाने चर्चा करायला आलो तर आपण त्या पद्धतीने चर्चा करू. ह्याच्यात वैयक्तिक काही करण्याचं कारण नाही ना. मी जसं म्हणलं की नका तुम्ही ठाकरे ब्रँड तुम्ही बाळासाहेबांशी जोडलेला आहे, त्याच्यावर नका टीका करू. आम्ही कधी असं म्हटलं का? मी तुम्हाला काय सांगितलं? आता हे म्हणल्यावर किती राग येईल विनोदजी. मला सुद्धा हे वाक्य बोलायची इच्छा नाही. अरे सगळ्या उपट सोमवारनं तर भाजप भरलेला हे खुद्द नितीन गडकरींनी मान्य केलं. मग तू विजय भारतीय तुमचा जनता म्हणायचा, पार्टी भाजपचा काँग्रेस म्हणायचा आहे. का उपट सोमवारचा म्हणायचा? नाही नाही, हा अतुलजी विजय काय भारतीय म्हणताय? जनता पक्षाचा म्हणायचा का भारतीय जनता पक्षातला उपट सोमवारचा म्हणायचा? सांगा ना तुम्ही. हा, काय अतुल- बोलतोय अतुलजी काय उद्धव कोण आहे? उद्धव ठाकरेकडे कोण आहे? आता बरेच जण काय काय दिसतात, नवीन भरलेले दिसतात सगळे. बघा कुठून कुठून आले तर. आणि दुसरी गोष्ट, म्हणून मी काय म्हणलं तुम्हाला, ठाकरेंकडे नवीन भरावं लागत नाही साहेब. ठाकरे हे ब्रँड असा आहे की इथं प्रोडक्शन तयार केलं जातं आणि चांगलं प्रोडक्शन म्हणलं की भारतीय जनता पक्ष पळून येतो मिंद्यांसारखा. सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मस्जिद आम्ही पाडले, छाती ठोकपणे सांगितलं. ती हिंमत इतर नेत्यामध्ये आहे का? मी तेच तर म्हणतोय, उद्धव ठाकरेमध्ये आहे का ती मग हिंमत? त्यांच्याच रक्तातले ठाकरे जे नाही मला सांगत ते. मला ते सांगा सांगू ना. शकत नाही. नाही नाही, असा एक उद्धव आहे का? ठाकरेची हिंमत काय पाहिली तुम्ही? आणि नाही, राहिला उद्धवजीची प्रश्न, हिंमत काय पाहिली आता सांगा ना तुम्ही. महाजन साहेब, उद्धवजीची तुम्हाला हिंमत काय सुद्धा पाहिली तुम्ही सांगा एकदा. ऐका, तुमचं काय तुमच्याही तुम्ही त्या मनातल्या उद्धवजीची हिंमत, तुमच्याही उद्धवजीची हिंमत तुमच्या सांगू भावना राहिले. मी समजू शकतो. तुम्हालाही ही युती मान्य नव्हती, त्यामुळे तुम्ही नाराज होते. मधल्या काळात हा भारतीय जनता पार्टीचा शिल्लक अजेंडाच आहे. नाही, मी तर बघितलं ना. महाजन साहेब पण नाराज होते मधल्या काळात. त्यांना युती मान्य नव्हती तुमच्यासोबत येणं, नागरे साहेब. साहेब, ह्या महाराष्ट्रातला ऐका ना, ह्या महाराष्ट्रातला 18 पगड आलूतेदार आनंद सुखी झालेला आहे. हे मान्य नव्हतं. ठाकरे ब्रँड एकत्र आल्यानंतर मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा कणा दिल्ली शहराला सुद्धा झुकवायला भाग पाडतो. ही ताकद महाराष्ट्रामध्ये आहे आणि ती ठाकरेंची आहे. उपटामध्ये कोण कोण कुठून भारतीय जनता पार्टीने ठाकरेंचं बोट धरून महाराष्ट्रात तुमचा उगम झालेला आहे. अहो, तुम्हाला इतिहास राजकीय माहित नाही. साहेब, त्याच्या अगोदर ऐका. भारतीय जनता पार्टी या ठिकाणी साहेब, सक्रिय एक होती, मिनिटं. नाही. आणि तुम्ही आमचं बोट धरून आज सुद्धा तुम्ही भारतीय जनता पार्टीचे मूळ कार्यकर्ते कुठे पडलेत? तुम्ही वरती आलात आमच्या अडगळीत पडलेत, अडगळीत. तुम्ही सगळे आयात नेते केले इतर पक्षांमधले. अभ्यास करा. तुमच्यामध्ये 90% काँग्रेसचे नेते भरलेत. याच्यावरती जरा विचार करा. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेत तुम्हाला दिसल, चिंता करू नका. काही नाही, येणाऱ्या ज्या महानगरपालिकेत कार्यकर्त्यांनी विलासजी, मला 40-50 वर्ष वाटतं तुमच्या त्यांच्या भारतीय जनता दुसरीकडे पार्टीचे घातले. घातले. मी फक्त ऐकत होतो तुमच्या सगळ्यांचं म्हणणं. अतुल विलासजी यांना एक गोष्ट हा, एक गोष्ट पुढच्या निवडणुकीत दिसल.
या निवडणुकीच्या नंतर तुम्हाला अधिक सजग व्हावं लागेल का, अधिक सक्षम आम्ही व्हावं लागेल आधीच- का, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कार्यकर्त्यांना थेट मेसेज द्यावा लागेल, 2 ठाकरे एकत्र येत आहेत की नाही येत, हा संभ्रम दूर करावा लागेल का? कारण तुम्हाला जर निवडणुकीला दोघं मिळून ब्रँड तुमचा पणाला लावून निवडणुकीला उतरायचं तर ताकदीनं उतरावं लागेल. ही वेळ आली आहे का? आणि तो मेसेज थेट द्यावा लागेल का? आम्ही बोलायचं नाही, प्रवक्त्यांनी बोलू नका, त्याच्यावर कोणी काही व्यक्त होऊ नका, हे असं केलं तर खाली क्लिअर मेसेज कसा जाईल? आधी महाजन सर, नंतर अतुलजी तुम्ही. विलासजी फक्त एक सेकंद घेतो. हे प्रामाणिक उत्तर घ्या, 2 घ्या. ठाकरे एकत्र यावं की नाही, त्यांची युती व्हावी की नाही, हे प्रामाणिकपणे महाजन साहेबांनी सांगावं. त्यांच्या मनात जे येते एवढीच विनंती त्यांना. बरं ठीक आहे, त्यांना जे वाटत होतं ते सांगा. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या महाजन सर. बर असं आहे विनोद, तुझ्या व्हॉट्सअप नंबरवर एक माझी ह्यांच्या चॅनलला नाही दुसऱ्या चॅनलला जी मुलाखत दिली मी तुला पाठवतो. माझं वैयक्तिक मत काय ते मी त्यावेळेस जाहीर केलं, पण एक पक्ष शिस्त आहे म्हणून मी त्याचं पण ते जाहीर प्रसार माध्यमात आलेलं वक्तव्य आहे. मला वाटतं त्याच्यावर विलासजी आपण सगळ्यांनी शो केला होता. हा विषय आजचा नाहीये. पहिली गोष्ट अशी आहे, हा विषय आजचा नाहीये. मला एवढं म्हणणं आहे की समजा 2 भाऊ एकत्र येत असले तर तुमच्या पोटात का दुखायला, मला ह्याचा प्रश्न सांगा. येतील का नाही हा भविष्यातला मुद्दा आहे. तर पुढे काय होईल काय नाही हे दोघं भाऊ मिळून ठरवतील, ते सक्षम आहेत. त्यांनी सांगितलं आम्हाला तिसऱ्या कोणाची गरज नाही, तर आम्ही त्यांना सल्ला दिला पाहिजे का? तर नाही. तुला तर राजसाहेबांचा स्वभाव माहिती, त्यांना कोणाचा सल्ला आवडत नाही. त्याच्यामुळे विचारल्याशिवाय मी सुद्धा भेटायला जात नसतो. त्याच्यामुळे ते दोघं एकत्र. पण तुम्हाला आतापासून त्याच्याविषयी काय एवढी पोटदुखी का? त्या ठाकरे ब्रँडच्या मागे लागलात. अरे एक पवित्र ब्रँड आहे प्रामाणिकपणे भाऊ आणि म्हणून महाराष्ट्राच्या दोघं या आलेच पवित्र पाहिजे. ब्रँडला या. तुम्ही तुमच्यासारखं मला सांगा ना की कुणी उठावं आणि त्या ब्रँडवर टीका करावी, हे मी नाही सहन करू शकतो. मी राज ठाकरेचा कार्यकर्ता. राज ठाकरे ब्रँडवर टीका करण्याचा अधिकार फार कमी लोकांना आहे, तो आपल्याला नाहीये. ते भाजपच्या काही चिल्लर प्रवक्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी चिल्लर हा शब्द वापरताना मला खूप वेदना होती. मी नेहमी म्हणतो की भारतीय जनता पक्षावर गाव घालताना मला खूप वेदना होती. पण तुम्ही कुणी उठावं आणि एक साध्या पतसंस्थेच्या निवडणुकीचा तुमचा विजय झाला, आम्ही तुमचं अभिनंदन केलं. पण त्याच्यावर आम्ही खरे वारस, आम्ही खरे हिंदुत्व इतकं जाऊ नका. इतक्या लांब जाण्याची काहीही गरज नाही. आता तर ही सुरुवात आहे ना. आणि शेवटी मला सांगा, 5 वर्षाचा प्रश्न आहे. तुम्ही निवडून नाही. मला माझ्या सांगा ना, प्रश्नाचं उत्तर द्या, सर. तुम्ही म्हणता ठीक की आहे, तुम्ही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर 2017ला सर, तुम्ही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. जर तुम्हाला निवडणुकीला सामोरं जायचंय, ठीक आहे, ही 15,000 लोकांची निवडणूक असेल, पण मोठी निवडणूक आहे. या पुढच्या ज्या निवडणुका आहेत, मोठं युद्ध आहे. 2029चं युद्ध आहे. युद्धाला सामोरं जात असताना तुम्हाला क्लिअर कट मेसेज दिला पाहिजे कार्यकर्त्यांना, खाली केडरला, की आपल्याला करायचंय काय. हा मेसेज दिला तुम्ही गेला मला का? विचारला प्रश्न. हो, मला विचारला. येस सर. हे पहा ऐकून घ्या. 2 भाऊ एकत्र येणं ही त्या मानानं खूप सोपी प्रक्रिया असते. 2 पक्ष, 2 पक्षातले कार्यकर्ते एकत्र आणणं, त्यांना कार्यक्रम देणं हे थोडा प्रदीर्घ चाललेला मुद्दा असतो. याच्यावर मला असं वाटतं दोन्ही भाऊ किंवा आमच्याकडले वरिष्ठ नेते याच्यावर विचार करत असतील, लवकर त्याचं तुमच्या समोर येईल. पण मला असं वाटतं की हे खूप प्रयत्नपूर्वक करावं लागते. दोन्ही पक्षातले कार्यकर्ते एकत्र आणणं आणि जनतेला विश्वास देणे फार मोठी अवघड गोष्ट असते. आणि त्या दृष्टीनं नेतेही विचार करत असतील, आम्हालाही आमच्या पातळीवर विचार करावा लागेल. याच्यातली एक आनंदाची गोष्ट अशी आहे की जसे एक छोटासा प्रयत्न उबाटा गटाच्या काही कार्यकर्त्यांनी, मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी या पतसंस्थेत केला, तसं नाशिकमध्ये सुद्धा उबाटा आणि मनसे एकत्र येऊन बऱ्याचशा तिथल्या लोकल प्रश्नावर एकत्र येत आहे. हळूहळू अशा रीतीने जनतेच्या प्रश्नावर एकत्र येऊन काही झालं तर हे मनोमिलन अशा पद्धतीने व्हावं लागेल. ही प्रक्रिया खूप दीर्घकाळ चालणारी आहे आणि याच्यातून हे निघेल असं मला वाटतं. त्याची आताच आपण घाई करून कुठलं उत्तर शोधणं बरोबर नाही. बरं ठीक आहे. अतुलजी, तुम्हाला माहिती आहे की तुमचा जो राजकीय विरोधक आहे, तो राजकीय विरोधक कशा प्रकारच्या चाली चालतो, तो कशा प्रकारचा महत्वाकांक्षी आहे, तो कशा प्रकारचा अग्रेशन वाला आहे, हे तुमच्या आता लक्षात आलंय. तुम्हालाही तुमची निवडणुकीची स्ट्रॅटेजी बदलावी लागेल का? पारंपरिक पद्धतीने तुम्ही जे राजकारण खेळत आलात, आता भाजपसोबत राजकारण खेळताना ती पारंपरिक पद्धत आता चालणार नाही. बघा, भाजप आपल्या 2 टीम उतरवतं मैदानामध्ये. तुम्ही 11 खेळाडू घेतलात, त्यांनी 22 खेळाडू मैदानात उतरवलेले होते.
स्ट्रॅटर्जी बदलायची वेळ आली का ठाकरेंना? नुसता ब्रँड असून चालणार नाही, ब्रँडला थिंकिंग पण बदलावी लागेल का? मुळात मला एकच सांगायचंय महाराष्ट्राच्या साक्षीने की भारतीय जनता पार्टीने लोकशाही मार्गाने निवडणूक प्रक्रियेत उतरणं गरजेचं आहे. हा आमच्याकडून त्यांना सल्ला उलट त्यांनी घ्यावं. तोलाय हा, मुळात तोला. सर ऐका, आम्हाला बोलू द्या ना सर, बरं बोलू बोला. द्या. मुळात भारतीय जनता पार्टीने ठाकरे ब्रँड कडून सल्ला घेण्याची गरज आहे की या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये लोकशाही अभिप्रेत आहे ती ठेवायची आपल्याला. ज्या तुम्ही अगदी पतसंस्थेची निवडणूक असू, तुमचं कुबेरदेव खाली येत आहेत, त्यांच्यासोबत मंत्री खाली येत आहेत, हे कुठेतरी थांबवा. तुम्ही तुमची कुठेतरी एक लेवल ठेवा, लेवल. राजकीय दृष्ट्या तुमच्या मंत्र्यांची एक लेवल असावी. ह्या लोकशाहीमध्ये ठाकरेंनी खऱ्या अर्थाने सर्वसामान्याच्या हातामध्ये त्यांच्या मालकीची ही निवडणूक केली होती. त्याच्यामध्ये तुम्हाला विजय आला, त्याबद्दल मी सर्वप्रथम पहिल्यांदाच मी अगदी सर्वांचं स्वागत केलेलं आहे. परंतु खऱ्या अर्थाने याचं आत्मपरीक्षण लोकशाहीला वाचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने करावं. ठाकरेंची भूमिका ही अतिशय निर्मळ असते, स्पष्ट असते आणि महाराष्ट्राला नेते घडवून देण्याची हाच खरा ठाकरे ब्रँड आहे. त्यांनी महाराष्ट्राला आतापर्यंत नेते दिलेले आहेत. आज महाजन साहेबांचं एक तो सर्व एक्सपिरियन्स पाहता त्यांना या सगळ्या गोष्टीच्या कल्पना आहेतच, बरोबर. परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जो काही रोडमॅप, आम्ही पण विचार करतो की ठीक आहे, आमचा जरी हा पराभूत आम्ही आता मान्य जरी केलेला असला तरी आम्हाला यातून काहीतरी बोध आम्ही घेतलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्या काही आमच्या चुका असतील, काही शंका राहिल्या असतील, स्थानिक काही विषय असतील, तो आम्ही कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन येणाऱ्या काळातल्या निवडणुकांना सामोरं जाऊन आम्ही एक नंबरला तिथं आम्ही विजय प्राप्त करू. ठीक आहे, बघूया. घोडा मैदान जवळ आहे. हा, घोडा मैदान जवळ आहे. हा, शेवटची कमेंट विनोद भाऊ, शेवटची कमेंट. त्यांना एक सेकंद फक्त मी नागरे साहेबांना पहिले एक सांगतो की लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही कुबेरच उतरवला होता का, हे एक प्रश्न. जे तुम्ही जागा जिंकले की योग्य, आम्ही जिंकले की अयोग्य. आणि आता दुसरा प्रश्न महाजन साहेबांना की महाजन साहेब म्हणले की चिल्लर प्रवक्ता महाजन साहेब एक प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही ज्येष्ठ आहात पण एक नम्रपणे सांगतो की ठीक आहे, मी चिल्लर असेल, साधा असेल, कारण मी सर्वसामान्य कुटुंबात. अरे मी तुम्हाला चिल्लर म्हणलं नाही, तुम्हाला नाही म्हणलं. तुम्हाला उद्देशून नाही म्हटलं. नाही, तुम्हाला सांगतो मी तुला उद्देशून नाही म्हणलो मी. रोग दुसरीकडे होता. सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे त्यांचा आणि रोग दुसरीकडे होता. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला असं म्हणण्याचं तुम्हाला अरे विनोद मला सांग कार्यकर्ता आहे तुमच्यासाठी चिल्लर नाही, असेल, पण कार्यकर्ता हा कधी चिल्लर अरे नसतो. बाबा मी कार्यकर्त्याच्या उद्देशून बरोबर वापरलाच त्या नाही. ठिकाणी निवडणुका जिंकत असतो, एवढंच तुम्हाला अरे सांगतो. बाबा त्यामुळे विनोद, मी तुला कार्यकर्त्याला उद्देशून हा शब्द वापर नाही नाही विनोद, एक होणार ऐकून घेतो. नाही तुला उद्देशून हा शब्द वापरला नाही मी. ज्याने कुणी हा केलंय त्याच्या उद्देश बोललो. कारण हे पहा, माझी एक पातळी आहे, मी उठून तुमच्या मोदी साहेबावर किंवा कोणावर टीका नाही करू शकत. त्यांचं मला भांडण वेगळं आहे, तुला तुम्हाला माहित उद्देशून हा नाही ते. शब्द नाही तुम्हाला माहित वापरला. आहे ना, त्यांचं भांडण वेगळं आहे, ते त्यांचा रोग वेगळा आहे. त्यांचं असेल, तुला पण मी तुला त्यांना उद्देशून सांगतोय. बोललोच नाही मी. नाही तुला उद्देशून बोललो नाही मी. सर्वसामान्य कुटुंबातून तुझं काहीतरी गैरसमज करू नाही, नाही नाही, नाही पण आम्ही नाही नाही, आपण कष्टाने चर्चेत की तुला उद्देशून हा शब्द वापरलाच नाहीये. पण चर्चा संपवताना एक गोष्ट मात्र आहे. आज ठाकरेंशिवाय खूप पर्याय नाही लोकं महाराष्ट्राला. आज शेकडो हजारो लोक ही चर्चा बघतायत, बघत होते, व्यक्त होत होते, त्यांच्या प्रतिक्रिया देत होते आणि त्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून चर्चा पुढे पुढे नेण्याचा आणि ते मुद्दे चर्चेत आणण्याचा प्रयत्न मी केला. पण आता आपापल्या बाजू तिघांनीही इथं मांडल्या. पण घोडा मैदान जवळ आहे. पुढच्या काळात ठाकरे ब्रँडची कसोटी खऱ्या अर्थानं लागणार आहे. त्याचं कारण असं आहे की ठाकरे ज्या शक्तीच्या बळावर आतापर्यंत हा ब्रँड राहिला, ती मुंबई महानगरपालिका छोटी नाहीये. ती एका राज्याचं बजेट असणारी महानगरपालिका आहे. आत्मा आहे, श्वास आहे, ताकद आहे, पाठबळ आहे, कडा आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि इव्हन मनसेचं सुद्धा भविष्यात काय होईल याचा फैसला या महानगरपालिका निवडणुकीच्या नंतर होणार आहे. तिथं मात्र त्यांना ती निवडणूक छोटी होती, हे होती म्हणायला अजिबात संधी असणार नाहीये. त्यामुळे ठाकरे ब्रँडच्या पुढच्या कसोटीमध्ये ते किती ताकदीनं मैदानात उतरतात हे बघावं लागेल. भाजपसारखा पक्ष जो जिंकण्यासाठी कुठल्याही रणनीती वापरायला मागे पुढे पाहत नाही,
ताकदीने लढतो, ताकदीने उभा राहतो आणि जिंकण्यासाठी मैदानात उतरतो. अशा विरोधकांसोबत लढताना ठाकरे ब्रँड सुद्धा त्याच ताकदीने उतरेल, त्याच व्यूहरचनेने उतरेल अशी आशा करूया आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तुल्यबळ लढत पाहायला मिळेल आपल्याला अशी आशा करूया. पण आज तरी ठाकरे ब्रँडचा जो फैसला आहे तो केवळ एका बेस्टच्या निवडणुकीपुरता तरी होऊ शकत नाही हे मात्र तितकंच खरं आहे. पण मुंबई महानगरपालिकेत मात्र ही संधी असणार नाही हेही तितकंच खरं. आज या चर्चेत आपण सगळे आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार. थेट मुद्द्यावर या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.